काही वर्षांपूर्वी आलेला सैराट सिनेमा आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. तो आपल्या सगळ्यांनाच आवडला होता. त्यातली गाणी असतील, त्यातला आर्चीच कॅरेक्टर असेल, इतर गोष्टी असतील. या सगळ्यांमुळे तो सिनेमा सगळ्यांनीच डोक्यावर घेतला होता. या सिनेमानंतर एक चर्चा सुरू झाली होती. ती म्हणजे ऑनर किलिंगच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्या मुलीच्या वडिलांनी आणि तिच्या भावानी तिचं लग्न मान्य नव्हतं किंवा तिने जे यासोबत प्रेमप्रकरण केलं, ज्या जातीतल्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण केलं ते मान्य नव्हतं आणि त्यांनी त्या सगळ्यामध्ये त्या दोघांचं अंत केला होता. या सिनेमानंतर ऑनर किलिंगवर चर्चा सुरू झाली आणि या सगळ्यामध्ये एक फॅक्टर पुन्हा एकदा चर्चेत आला होता, तो म्हणजे जात. खरंच जात इतकी महत्त्वाची आहे का, यावर अनेकदा चर्चा झाली. अनेक चर्चासत्र झालेली आहेत. लोकांनी मत व्यक्त केलेले आहेत. पण यावर पुन्हा एकदा बोलण्याची वेळ आली, ती म्हणजे नांदेडमध्ये घडलेल्या घटनेमुळे. नांदेडमध्ये एक अशीच घटना घडलेली आहे. दोघांच प्रेम होतं, पण मुलीच्या घरच्यांना समोरच्या मुलाची जात मान्य नव्हती त्यांना. किंवा तिने जे यासोबत प्रेमप्रकरण केलं, ज्या जातीतल्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण केलं, ते मान्य नव्हतं आणि त्यांनी त्या सगळ्यामध्ये त्या दोघांचे अंत केला होता. या सिनेमानंतर ऑनर किलिंगवर चर्चा सुरू झाली आणि या सगळ्यामध्ये एक फॅक्टर पुन्हा एकदा चर्चेत आला होता, तो म्हणजे जात. खरंच जात इतकी महत्त्वाची आहे का, यावर अनेकदा चर्चा झाली. अनेक चर्चासत्र झालेली आहेत. लोकांनी मत व्यक्त केलेले आहेत. पण यावर पुन्हा एकदा बोलण्याची वेळ आली, ती म्हणजे नांदेडमध्ये घडलेल्या घटनेमुळे. नांदेडमध्ये एक अशीच घटना घडलेली आहे. दोघांच प्रेम होतं, पण मुलीच्या घरच्यांना समोरच्या मुलाची जात मान्य नव्हती. त्यांना त्यांचं प्रेमप्रकरण मान्य नव्हतं आणि त्यामध्ये तिच्या घरच्यांनी त्या मुलाला मारून टाकलेलं आहे, त्याचा खून केलेला आहे. ही घटना घडली आहे नांदेडमध्ये. सक्षमच त्या मुलाच नाव आहे आणि आंचल या मुलीसोबत त्याच प्रेमप्रकरण होत मुलीचे वडील गजानन मापिडवार असतील. तिचा भाऊ साहिल मापिडवार, दुसरा भाऊ हिमेश मापिडवार. या सगळ्यांनी या सक्षमचा खून केलेला आहे. त्या दोघांचे प्रेमप्रकरण होत. आणि आंचल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. पण तिच्या घरच्यांनी अनेकदा तिला सांगितलं होतं की त्याच्याशी तू बोलू नको, त्याच्याशी काही प्रेमसंबंध ठेवू नको. आणि त्यांचा या आंतरजातीय प्रेम प्रकरणाला किंवा आंतरजातीय असणाऱ्या गोष्टीला विरोध होता आणि त्यातूनच ही सगळी हत्या झालेली आहे. या सगळ्यामध्ये जेव्हा त्याचा खून झाला, त्यानंतर जेव्हा त्याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता, त्यावेळेस आंचलसुद्धा तिथे होती आणि तिने त्याला कुंकू लावलं. स्वतःला कुंकू लावून घेतलं, हळद लावून घेतली आणि माझं आता त्याच्याशीच लग्न झालेलं आहे, मी त्याचीच म्हणून राहीन असा निर्णय घेतलेला आहे. आणि ती आता त्या मुलाच्या घरच्यांसोबत राहायला तिने सुरुवात केलेली आहे. गुरुवारी संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास घटना घडलेली आहे. जो सक्षम आहे तो आणि त्या मुलीचे जे भाऊ आहेत साहिल आणि हिमेश, यांची खरं तर मैत्री होती. या आधीसुद्धा ते एकमेकांना ओळखत होते. खरं तर या सक्षम आणि तो दुसरा मुलगा यांची काहीशी गुन्हेगारी पार्श्वभूमीसुद्धा आहे. सक्षम हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर एका गुन्ह्यातून बाहेरसुद्धा आला होता आणि त्यानंतरच जे आचल आहे तिच्या घरचे होते ते त्याला आम्ही मारून टाकू, त्याला आम्ही कुठेतरी संपू असं सातत्याने म्हणत होते. तू त्याच्याशी बोलू नको, त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवू नको असं सुद्धा ते सातत्याने सांगत होते. पण दोघांनी या सगळ्याला विरोध केला होता आणि त्यांचे जे प्रेमसंबंध होते ते सुरू होते. त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचा होता आणि या सगळ्या रागातून आता तिच्या घरच्यांनी त्याचा खून केलेला आहे. जसं मी म्हटलं की गुरुवारी संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. जो नांदेड शहरामधला जो जुनागंज भागात आहे, या भागामध्ये तिच्या वडिलांनी आणि भावानी त्या सक्षमला बोलावलं होतं.
त्यांचं तिथे, तिथे तो आला मुलीच, असं म्हणणं म्हणजे अंचलच म्हण की त्यांनी त्याला काहीतरी नशा करायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या. त्या गोळ्यानंतरही तो वाचला होता. तो वाचला म्हणून तिच्या घरच्यांनी फरशीने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा या सगळ्यामध्ये खून केलेला.